देव, देश आणि धर्मासाठी विश्वात्मके देवे साधक मंडळी. अनुरागी भक्तांचं या ठिकाणी विश्वात्मके देवे साधक मंडळी मासाळवाडी परिसर त्यांच्या तर्फे पहिल्यांदा आम्ही स्वागत करतो. यानंतर सर्व संतवृंद आमचे हृदयस्थान आणि आमच्या अंतःकरणाची शुद्धी करणारे ते जोपर्यंत अंतःकरणात उतरत नाही तोपर्यंत आमच्या अंतःकरणाची शुद्धी होत नाही. मग हृदय सद्गुरू जेणे तारीला संसार पूर्ण करा असे सच्चिदानंद संत श्रीपाद बाबा आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांचा धर्माचा मार्ग, त्यांचा विनियोगाचा मार्ग, त्याची पताका खांद्यावर घेऊन निघालेले हे वारकरी खऱ्या अर्थानं समाजामध्ये चालत असलेला अवडंबर, दांभिकपणा आणि प्रदर्शनीय परमार्थ याच्यावर जसे तुकाराम महाराजांनी असूर ओढले, माऊलींनी सांगावं अस्तेच्या महापुरी रिक्ता ती कोटीवरील, आणि तोच खाक्या घेऊन आम्हाला सुद्धा तसंच दिव्य मार्गदर्शन करणारे गुरुवर्य हबप पुरुषोत्तम राजादव सर त्यांच्या सुरुवातीच्या काळात आणि आत्ताही अगदी एक मनका कमी असलेली महिला असं उल्लेख करण्यात आलेला आहे. त्यांच्या खांद्याला खांदा लावून परमार्थामध्ये साथ देणाऱ्या आमच्या माई मंगलाताई राजादव या परिसरामध्ये आम्हाला राजधर्माला, धर्माच्या कार्याला राजधर्माची साथ असं म्हणून या भागातील नेते मंडळी, त्याच्यामध्ये अलीकडेच आमच्या परिचयाला आले म्हणजे मासाळवाडीचे सुपुत्रच आहेत, पण आमच्या परिचयाला आलेले विनायकराव मासासाहेब या भागातले विद्यमान आमदार म्हणजे जजचे आणि आमच्या भागामध्ये ज्यांनी खऱ्या अर्थानं भाजप आणि हिंदुत्वाचं कार्य हातामध्ये घेतलेलं आहे, मीडियामध्ये त्यांच्या नावाचा गौरव आहे, असे गोपीचंद पडळकर साहेब आज येणार होते, पण काही कारणाने थोडासा उशीर होतो त्यांना. या सर्व मंडळींच्या आत्ता धर्माच्या कार्याकडे ओढा चालू झालेला आहे. कारण आतमध्ये उर्मी असते, पण त्या उर्मीला जागृत करण्याचं कार्य संत महात्मे करत असतात. आणि म्हणून असा संत आपल्या भारत देशाला लाभला आणि त्यांच्या विचारांच्या दिशेनं, त्यांच्या विचाराच्या प्रभावाखाली सर्व भारतवर्षामध्ये आज सनातन हिंदुत्वाची लाट आहे. या लाटेमध्ये जे काही आमच्यावरती राज्य करून आम्हाला गुलाम केलेले मोगल असो किंवा ख्रिश्चन असो, या ठिकाणी उघडपणे नाव घ्यायला आम्ही भीत नाही आणि आम्ही कचरती नाही. या मंडळींनी आमच्या सहिष्णुपणाचा फायदा घेऊन, आमच्या वसुदैव कुटुंबकम या भावनेचा फायदा घेऊन, गैरफायदा घेऊन आम्ही काठीला सोनं बांधून फिरत होतो. आम्हाला सोन्याची चिडिया असं म्हटलं जात होतं. यात केवळ म्हणी नाहीये, तर ते वास्तव होतं. आणि त्या वास्तवाला ओळखून तेव्हा इथली माणसं गरीब आहेत, शांत आहेत, कारण ती अधिष्ठानाला धरून राहणारे आहेत. अशा माणसावरती मात्र थोडंसं फसवणूक करून त्यांच्यावर राज्य करणं सोपं असतं हे जाणून ज्यांनी आम्हाला 1000-1200 वर्ष गुलामगिरीत ठेवलं, पण आमच्या सनातन हिंदू धर्माला ते संपवू शकलेले नाही. कारण सनातन हे कोणीही संपवण्याची अजून जन्माला यायचं, सनातन संपवणारा अजून जन्माला यायचं आहे. आणि म्हणून अशा सनातन संस्कृतीला हृदयामध्ये धारण करणारा पंतप्रधान आज आम्हाला लाभलेला आहे. कारण तो पंतप्रधान हा संत कुळीतला आहे आणि म्हणून गुरु हा संत कुळीचा राजा.
काल बाबाने थोडासा विषय मांडला की कुळी, बारीक विचार करायचा, दुधाची कुळी, आणि दुधाच्या कुळीमध्ये कोण कोण आहे? दूध, बोला, दही, ताक, लोणी आणि तूप. आता हे सगळं जरी दुधाच्या कुळीमध्ये येत असलं तरी थोडं पुढे जाऊया आपण. दूध किती दिवस राहू शकतं? नाश आहे, नाचतंय काय दिवसांनी. दही किती दिवस राहू शकतं? कुठं मी ठेवा, नाश आहे. त्याच्यापासून काढलेलं ताक किती दिवस राहू शकतं? नाश आहे. त्याच्यापासून काढलेलं लोणी किती दिवस राहू शकतं? नाश आहे. आणि जर तेच लोणी थोडस अग्नीच्या ह्याच्यामध्ये त्या ह्याच्यावर घालून जर कडवलं, काढ 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 काढ, अग्नी संपर्क, अग्नी दिव्य दिव्य अग्नीतून आल्यानंतर त्या लोण्याचं परिवर्तन कशामध्ये होतं? तूप, ज्याला आपण काय म्हणतो? सार. सार 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 विठोबा नाम तुझे सार, नाही का? आणि त्रिगुण हे असार, निर्गुण हे सार. असं दुधाच्या कुळीतलं बघा, दुधाच्या कुळीतले बाकीचे जे 3-4 आहेत ते नाश पावतात कालांतराने. मात्र जसा जसा काळ पुढे जाईल तसं तसं तुपाची किंमत, तुपाचं मूल्य, तुपाचे गुण हे वाढत जातात आणि ते एक दिवस 1 लाख, 2 लाख, 3 लाख रुपये किलो दरानं असं तूप केवळ असाध्य व्याधीवर उपचार करण्यासाठी वापरलं जातं. हा प्रताप केवळ आणि केवळ आमच्या सनातन संस्कृतीमध्ये, आमच्या समुद्र मंथनातून निर्माण झालेलं जे रत्न आहे त्या गोमातेच्या कृपेचा प्रसाद आहे. आणि अशा गोमातेला जसं या बाहेरून आलेल्या मोगलांनी आणि ख्रिश्चनांनी आमच्या धर्मावर, आमच्या संस्कृतीवर घाला घातला, त्याचबरोबर त्यांना समजलं की यांच्याकडे असणारी गोमाता ही प्रत्येक घरामध्ये आहे. त्या गोमातेचं दूध, त्या गोमातेचं तूप खाऊन इथली गोपाळ धष्टपुष्ट आहे, यांना सहजासहजी पराभूत करता येणार नाही. त्यासाठी यांना म्हणजे पापात्मक विचार किंवा फसवणूक करून, एकमेकाची लांबी लंबाडी करून, किंवा ह्याला आपल्या बाजूने वळवायचा, त्याला त्याच्या बाजूने वळवायचा, असं करूनच राज्य करावं लागेल असं केलं. आणि म्हणून आपल्याला आपल्या गोमातेला हळूहळू आपल्यातून नेस्तनाभूत होताना पाहावं लागतंय. आपल्याकडं प्रचार करण्यात आला की गोमातेचं दुधापेक्षा त्याचं दूध चांगलं आहे. ज्या महात्म्यावर तुम्ही विश्वास ठेवता ना पुस्ता घरामध्ये, त्यांनी त्या इंग्रजांच्या नादाला लागून गोमातेच्या दुधामध्ये काहीतरी आहे म्हणे आणि मी शेळीचं दूध खातो, आणि तेव्हापासून बऱ्याच हिंदू बांधवांनी आपल्या गाईचं दूध खायचं बंद केलं. गाई हळूहळू विकायला सुरुवात केली आणि नंतर श्वेतक्रांतीच्या नावाखाली तुमच्या दारात असणारी जर्सी, तुमच्या दारात असणारी ते आणून बांधले, ज्याचं दूध तुम्ही भाऊ खात नाही, मात्र विकता, ते विष आहे. आणि विष आहे हे शास्त्रात सिद्ध झालेलं आहे. म्हणून आपल्याला पुन्हा एकदा परत त्या वर्णावर घेऊन जाण्यासाठी संतच आपल्याला जागरूक करत असतात. काय सांगू आता, संतांचे उपकार मज निरंतर जागविती. आणि बाबाने तोच वसा घेऊन गुरुदत्ताच्या पाठीमागे असणारी गोमाता, भगवान श्रीकृष्णाची असणारी गोमाता, श्रीपाद बाबांची गोमाता, आणि त्याचबरोबर आम्हाला अभिमानानं सांगायला वाटेल विश्वात्मके देवे साधक मंडळी आणि त्यांना दिव्य मार्गदर्शन करणाऱ्या पुरुषोत्तम बाबांची गोमाता आज या ठिकाणी हळूहळू प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक साधकाच्या घरी हळूहळू त्याच्या दारामध्ये, त्याच्या अंगणामध्ये नांदत आहे, सुखान नांदत आहे. आणि ज्याच्या घरी गाय त्याच्या घरी विठ्ठलाचे पाय. आज आपण पंढरीला चाललोय ना, आज आपण पंढरीच्या वाऱ्या अगदी जोमानं चाललेले आहेत. बैल पाहिजे रथाला, पण गाय घरात नाही. देशी गोमाता घरात न पाहिजे, तुमच्या रथाला बैल पाहिजे. जर गायच घरात नसेल, बैल येणार कुठून, नंदी येणार कुठून? आमच्या शिवाचं वाहन नंदी, ते नंदी सुद्धा आज आपण कसाबाला देतो का? ट्रॅक्टर आले ना दारामध्ये, कसाबाला द्यायचं म्हणजे जो नंदी ह्या गोमातेचा आहे, जी गोमाता आमचं अधिष्ठान आहे, ज्या गोमातेच्या
आतमध्ये तिच्या शरीरामध्ये तिच्या देहामध्ये 33 कोट देवांनी आश्रय घेतलेला आहे. अशा गोमातेला तिच्या नंदीला केवळ दूध देत नाही आणि भाकर झाले या नावाखाली जर आपण कसाबाला देत असेल तर कसाब आपण का विकत घेणार आहे? कसाब कोण? आपण कसाई झालोय. म्हणून त्याचं पाप आपल्याला लागतं आणि ते पाप फेडल्याशिवाय सुटका नाही. काही लोकांनी प्रश्न विचारला, आमच्या घरामध्ये असं असं पाप झालंय. भाऊ, भोगावंच लागणार, भोगावंच लागणार आहे. संदीप भाऊने स्वतः त्यांचा अनुभव सांगितलाय. तर अशा या गोमातेचं महत्व, आपण वेळ नाही आपल्याला बाबांचं मार्गदर्शन ऐकायचं आहे. अशा या गोमातेचं महत्व सांगत असताना या ठिकाणी माझा मोबाईल स्विच ऑफ झालाय, ते काढून दिलं. या ठिकाणी आपल्याला एका साधकाच्या अंतःकरणातून दिव्य असं गोमातेबद्दल असणारं विचार या ठिकाणी सुचलेले आहेत. त्याच्यावरती नजर टाकूया, समजून घेऊया की आज या ठिकाणी बाबा आपल्याला एक गोशाळा उभा करून देतात आणि ती गोशाळा उभा करून देतात म्हणजे माझ्या वाक्य नीट आहे का? बाबा आपल्याला गोशाळा उभा करून देत आहेत. आता बाबा या जमिनीवरती गोशाळा उभा करून देत आहेत. ती जमीन कुणाच्या तरी मालकीची आहे, पण ही जमीन बाबांच्या कार्यामध्ये कुठलाही मोबदला, कुठलीही अपेक्षा, कुठलीही अभिलाषा मनामध्ये न ठेवता ज्या मंडळीची देण्याची भावना होते त्या मंडळीमध्ये आलेली विरक्ती, आलेलं वैराग्य हे कोणामुळे आहे हा प्रश्न. वैराग्य आलेला आहे, विरक्ती आलेला आहे, पण त्या विरक्तीचं मूळ गुरु, वैराग्याचे मूळ गुरु, परब्रह्म केवळ गुरु सोडवी तत्काळ गाठलिंग देहाची. जवळजवळ 1 एकर आपल्या घरात दिलेला, जवळजवळ 1 एकर मंदिराच्या त्याच्यापासून तिथपर्यंत मागे जे दिसते तुम्हाला आणि त्याच्या पलीकडे जी सरी सोडले ना भाऊ, ती सरी सुद्धा त्यांच्याच रानात आहे. आणि गोमाता हे काम व्हायला अजून महिना 2 महिने थोडं लागेल आपल्या कालावधीनुसार, पण ती गोमाता येणार आहे आणि तिला ग्रास लागेल खायला. तयारी चालू आहे. असं नाही की बाबा आता मी जमीन दिली आहे मग तुम्ही जरा चारा आणा, मी जमीन दिली ना मग तुम्ही चारा आणा. समजतो का? घेतली ना जबाबदारी एंड टू एंड, मध्ये नाही सोडायचं. मध्ये सुटतात, मध्ये सोडून जातात, त्यांना बाबाने शब्द वापरला पळ कुठे. आणि अशाच्यामुळं धर्माच्या कार्यामध्ये थोडंसं हे आलं असलं वाटलं तरी धर्माचं कार्य थांबत नाही. कारण गुरुच आम्हाला असे भेटलेले आहेत की जे स्वतः वैराग्याचे मूळ आहेत आणि त्यांची जी कुळी आहे, मला कुळीचा विषय नाही का, गुरु हा संत कुळीचा राजा. ती कुळी कुठली आहे तर ती कुळी या लक्षणांची आहे. कुळी म्हणजे घराण्याची कुळी नव्हे. आज आम्हाला वाटतं की बाबा तुकोबा महाराजांची कुळी म्हणजे कोणतरी मोरे वगैरे अशा आडनावाने होते. आज मग ते मोरे, शिवाजी महाराजांची कुळी म्हणजे भोसले या आडनावाची कुळी आणि आता जे कोणी तिथे वंशपरंपरा भोसले असतील ते म्हणजे त्यांची कुळी. लक्षणं मॅच होतात. महाराजांची लक्षणं काय आहेत आणि आज कुळीचे वारस म्हणून असणाऱ्यांची लक्षणं काय आहेत? ही लक्षणं जर मॅच होत नसती तर त्यांना कुळीचं वारस म्हणायचं का? आणि म्हणून गुरु हा संत कुळीचा राजा. त्यासाठी संत कुळी ही संतांच्या आपत्ती नव्हे तर ते संत या रीतीने बघू नका. आज गाद्या उभवायला लागलेत परमार्थामध्ये सुद्धा. माझ्याच मुलाला गादी भेटली पाहिजे, तिथं परमार्थ नाही, ते गुरु नाही, ते संत नाही, त्यांना विनियोग माहिती नाही. ते विनियोगाची रीत, संतांचा मार्ग, संतांची क्रिया विसरून गेलेली आहे. आणि म्हणून या ठिकाणी फाटा फुटतो आणि फाटा फुटतो म्हणून तुकोबा महाराजांचं असून या ठिकाणी पुन्हा चालवावा लागतो. म्हणून ज्या गुरुभक्ताला, ज्या अनुरागी भक्ताला हे पद सुचले आणि त्यांनी बनवले त्यांना धन्यवाद देतो. देशी गोमातेचं पावन स्थान सांभाळते शेती, आरोग्य आणि प्राण. गोशाळा नाही केवळ निवारा. आपल्याला वाटेल काय निवारा केला आहे, ती आहे संस्कृती जपणारा थारा. चिखली, सातारा, आटपाडी आवेपर्यंत सद्गुरु कृपेने गोधाम साक्षात. गोधामाला जायचंय ना, बऱ्याच लोकांचं
भागवत सांगत असताना गोदामात जायचं आहे, पवित्र गोदामात जायचं आहे, वृंदावनात जायचं आहे. वृंदावन म्हणजे काय? जिथं त्या गोपालाचा, त्या गायींचा, त्या गोमातेचा वास आहे, त्याला गोदाम नाही का? गोधाम साक्षात संत श्रीपाद बाबांचा आधार, गुरुवर्य पुरुषोत्तम बाबांचा दिव्य व्यवहार. व्यवहार शब्द वापरला पण त्याच्या पुढे दिव्य आहे. दिव्य व्यवहार हाच परमार्थ. गोमय गोमूत्र देती सेंद्रिय खत, शेतीत भरतो नवा समृद्धीचा पोत हरवत चाललेला आहे. आणि त्याच्यामुळं जर शेती भूमाता संपन्न करायची असेल तर गोमय आणि गोमूत्र, ते पण आमच्या देशी गोमातेचा, नाहीतर जर्सीच्या गाड्या भरून आणाल आणि टाकाल, काही उपयोग नाही. देशी गोमय गोमूत्र देती सेंद्रिय खत, शेतीत भरतो नवा समृद्धीचा पोत. रासायनिक शेती पडते मागे, गोड सेवने अमृत शेती क्रांती जागे. अमृत शेती म्हटले केवळ सेंद्रिय शेती नाही, की जिच्यातून अमृत पिकवलं जाईल आणि ते आमच्या पुढच्या पिढीला खायला मिळेल. त्यानं ती पुढची पिढी घडेल की ज्यांना आज आपण बघतो की छोट्याशा वयामध्ये काय काय आजार चालू आहेत नाही का? दंतमंजन पंचगव्य देशी गाईचं खास, दात दुखी व्याधींना करते सत्वर नाश. गोड तूप आहे अमृत सार, तुपाचा उल्लेख आलता मगाशी, साराचे सार. गोड तूप आहे अमृत सार. आता गोड तूप हा शब्द का वापरला? जा मार्केटमध्ये, तुपाच्या नावाखाली काय काय भेटते बघा. डबे वेगवेगळे 900 रुपये किलो, काय काय भादर तर 600 रुपये किलो. अहो ज्या खिल्लाचं किंवा ज्या गीर गाईचं 30 लिटर दूध लागतं 1 लिटर किंवा 1 किलो तूप उत्पन्न करण्यासाठी. गीर किंवा खिल्लाचं दूध उपलब्ध नसल्यामुळं, सहजासहजी उपलब्ध नसल्यामुळं आपल्याला तिचं 30 लिटर दुधाची किंमत किती होते हे काढावं लागेल. आणि ती जरी 80-100 रुपये जरी पकडली तर 30 लिटर दुधाचीच किंमत किती झाली? 3000 रुपये. आणि त्याच्यामध्ये विरजण लावणं, ते दही करणं, ते घुसळणं, कढवणं, पॅकिंग करणं, ह्याचा लेबर चार्ज आणि कच्चा माल याचा जर विचार केला, त्याची किंमत टाकली तर ती एक वर 100, 200, 300 टाका, 3300, 3500 किलो शिवाय त्याची प्रोडक्शन कॉस्ट नाही आहे. मग ते तूप आम्हाला आमचा थोडासा फायदा गोमातेला चारा म्हणून टाकायचं म्हणलं 4000च्या खाली देशी गायचं तूप मिळायला नको. ते तुम्हाला मार्केटमध्ये जर 500, 600, 900 असं म्हणून विकत असतील तर ते पाखांडी नाहीत, ते भ्रष्टाचारी नाहीत. कुठं चाललोय आपण? आपलाच धर्म आपण पुरवायला लागलोय. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला विचार करायला पाहिजे की आपल्याला परत त्या देशी गोमातेकडे वळलं पाहिजे. म्हणून त्यासाठी आपल्याला अशा गोशाळा होणं ही काळाची गरज आहे. या ठिकाणी जर आपला ही गोशाळा करता करता, गोसेवा करता करता जर आपला ध्येय भरून पडत असेल तर त्याच्याशिवाय दुसरं मागणंच काय नाही, त्याच्याशिवाय दुसरी अभिलाषच काय नाही, त्याच्याशिवाय दुसरा भावच काय नाही. आणि म्हणून या ठिकाणी जुनाट रोगावर रामबाण, लाभ अपरंपार, गोतूप आहे अमृतसार. गो अर्काने वाढते जीवनसत्व, जणू निसर्ग देतो आरोग्य दत्त. शरीर मन बुद्धी आत्मा होई शुद्ध, गो मातेचं अस्तित्व देईल भक्ती मार्ग समृद्ध. केवळ तिच्या अस्तित्वाने भक्ती मार्ग समृद्ध होतोय. याच्यावर बोलायचं म्हणलं तर बाबा दिवस आपल्याला पुरणार नाही, एवढं गो मातेचं महत्व आहे. आणि वेदामध्ये आहे, आम्ही सांगत नाही, आमच्या मनाचं सांगत नाही. वेदापासून काढा गोमातेचं मत, नाही तर एक रत्न म्हणून त्या समुद्र मंथनातून निघाला असते कशाला हो, नाही का? प्रयोजन आहे त्याच्या पाठीमागं. आणि यासाठी आपल्याला गोमातेचं महत्व समजून घेतलं पाहिजे. म्हणून गोसेवा नाही फक्त कर्म. नीट ऐका, आपल्याला बाबांनी प्रत्येकाकडून गोसेवा करून घेतायत. गोसेवा असं तसं समजू नका. यांना काय काम आहे, आमच्या घरातली आर्थिक परिस्थिती अशी आहे, आमचं तसं आहे, हा विचार थोडा वेळ बाजूला ठेवा. गोसेवा नाही फक्त कर्म, ती आहे भक्तीचा शाश्वत धर्म. भक्तीचा शाश्वत धर्म ही गोसेवा आहे.
गोशाळा म्हणजे एक देवालय जिथे निसर्ग, श्रद्धा आणि सेवा होई साजशी. आषाढी वारीत गोशाळा उद्घाटन महान हा आपला जो सोहळा पार पडला. आषाढी वारीत गोशाळा उद्घाटन महान, गोमातेच्या चरणधुळीने लाभे समाधान. आजही हजारो विश्वासाने अनुभव सांगते, अखंड गोसेवेने चारी पुरुषार्थ भक्ती साधे. चारी पुरुषार्थ साधणे तेवढं सोपं नाही. धर्म, अर्थ, काम, मोक्ष आणि त्याच्यावरचा पाचवा भक्ती हा पुरुषार्थ हा केवळ आणि केवळ गोसेवेने साधतो. म्हणून आता तरी पुढे हाच उपदेश करू नका. नाश आयुष्याचा, इतर मार्गाने गेला की आयुष्याचा नाश आहे. आणि बाबांनी घालून दिलेला हा राजमार्ग, हा राजदंड हा आपण आपल्या खांद्यावर घेऊन ही धुरा पुढे चालत ठेवायची आहे. ही चालत असताना दत्ताभाऊ हा मार्ग स्वीकारला असताना अण्णा हा मित्र बाबा सांगतात त्याप्रमाणे आमचा बळी जाणार आहे. धर्माची स्थापना करत असताना पण भगवंतांनी सांगितलं, अर्जुना, द्रौपदी तुमच्या बरोबर, पांडवाबरोबर माझ्या सहित या धर्माच्या कार्यामध्ये बळी जाऊ शकतो. त्यामुळं काहीतरी उगाच आपलं चाललंय म्हणून नका, तिथं पूर्ण बळी माझा तुका म्हणे जीव दिला पायातळी. या भावानं आम्हाला उतरावं लागेल आणि या भावानं जे उतरतील तेच शेवटपर्यंत. केवळ काहीतरी अभिलाषा घेऊन उतरतील ते टिकणार नाही. त्याला मला शब्द वापरू कुठे. म्हणून या ठिकाणी जास्त वेळ न घेता मी सेवेला इथे पूर्ण विराम देतो. यानंतर आपल्याला आपण ज्याची आतुरतेने वाट पाहतोय अशा आपल्या गुरुवर्य पुरुषोत्तम राजाचं मार्गदर्शन लाभणार आहे ते आपण श्रवण करूया. आणि त्यानंतर या ठिकाणी उद्घाटन कीर्तन याच गावातील आपली श्रीपाद कन्या पूजाताई मासाळ हिचं या ठिकाणी उद्घाटनाचं कीर्तन होत आहे. सर्वांनी थोडंसं याच्यामध्ये तन मन इकडं केंद्रित करून